आज स्वतःला थोडं थकवा, कारण उद्या याच मेहनतीमुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे. हॅलो ऑल, तर तुमचं स्वागत आहे आपल्या डे 14च्या स्टडी ब्लॉगमध्ये. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या 7 आवर्स स्टडी चॅलेंजबद्दल माहिती सांगणार आहे आणि हो, आजच्या टार्गेटबद्दल पण सांगणार आहे. तर मी आज संध्याकाळी 10 ते सकाळी 5पर्यंत 7 आवर्स स्टडी चॅलेंज स्वीकारलेला आहे, ज्यामध्ये की मी सायन्स हा सब्जेक्ट, जो की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तो खूप अवघड जातो. त्याच्यामुळे मी त्याच्यामधील जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढ्यांचेच शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स काढणार आहे. तर इथे बघा, 15पैकी 8 ते 9 क्वेश्चन हे बायोलॉजीवरती असतात आणि बायोलॉजीचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सजीवांचे वर्गीकरण, वनस्पतींचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, रोग, पोषण आणि ग्रंथी. त्याचबरोबर फिजिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा आणि किरणोत्सारिता. व आज संध्याकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मी PYQ प्लस रेफरन्स बुक या दोन्हीच्या आधारावरती जे आपल्या एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहेत तेवढ्याच पॉईंटच्या मी इथे शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स काढणार आहे. आणि जर वेळ म्हणजे राहिलाच तर केमिस्ट्रीचे पण हे 6 टॉपिक आहेत: द्रव्य व त्याचे स्वरूप, अणूची संरचना, कार्बन, आम्ल व आम्लारी, रासायनिक अभिक्रिया, धातू व धातुके. तर असे हे सगळे सायन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्यांच्या मी शॉर्ट नोट्स काढणार आहे. तर मी शॉर्ट नोट्स का काढत आहे, कारण एक्झाम ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस खूप ट्रेस येतो आणि त्यावेळेस आपण मग PYQ करत बसू का रेफरन्स बुकमधनं वाचणार. सगळे पुस्तकं समोर घेतल्यानंतर आपला गोंधळ उडेल. आणि हो, हे एक सब्जेक्ट नाही आहे रीडिंग करायला, तर म्हणजे 7 सब्जेक्ट आहेत. त्याच्यामुळे कोणत्या सब्जेक्टचं नेमकं रीडिंग करायचं, रिव्हिजन करायचं असा आपला खूप गोंधळ होईल ज्यावेळी एक्झाम जवळ येईल. त्याच्यामुळे मी एक सब्जेक्ट असा बाजूला करायला लागले. माझा पॉलिटी सब्जेक्टच्या शॉर्ट नोट्स झालेल्या आहेत, तर आता मी सायन्सच्या या इम्पॉर्टंट टॉपिकच्या शॉर्ट नोट्स काढणार आहे. तर आजचे समाजसुधारक आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. बघा, याचे मी आत्तापर्यंत 21,000 प्रश्नसंच जो आपला आहे त्याच्यामधील सगळे यांच्यावरती आलेले PYQ बघितलेले आहेत व ते पॉईंट पण मी या नोट्समध्ये लिहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर कंबाईनचं विश्लेषण बुक आहे, त्यातून पण ह्यांची मी माहिती कलेक्ट केलेली आहे. व आणखीन माझ्याकडे जे रेफरन्स बुक आहे त्याच्यातून पण मी काही पॉईंट या नोट्समध्ये ॲड केलेले आहेत. असं मिळून तिन्ही बुकमधून मी हे पॉईंट इथे कलेक्ट केलेले आहेत, जेणेकरून एक्झाम जवळ आल्यानंतर मी 17 पुस्तकं घेण्यापेक्षा हे माझं एकच पेज चांगलं रिव्हिजन करेन. आणि ह्याच्यासाठीच मी माझ्या शॉर्ट नोट्स बनवत आहे आणि ते पण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये. जेवढं आवश्यक आहे तेवढंच मी या नोट्समध्ये लिहिलेलं आहे. तर आज मी मॅथ्सचा माझा पार्ट C चालू आहे. त्यातील टाईप 1 काल झाला होता सोडवून, तर आज टाईप 2 होता. तर टाईप 2मध्ये 11 एक्झाम्पल होते. ते सर्व 11 एक्झाम्पल मी इथे सॉल्व करून घेतलेले आहेत. आणि हा टॉपिक खूप मोठा आहे. याच्यामध्ये टाईप पण भरपूर आहेत व पार्ट पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे आणि हा खूप इम्पॉर्टंट पण आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रिवाईज करणार आहे. आणि याचे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित म्हणजे खूप जास्त रिव्हिजन याच्यावरती मी देणार आहे. तर अशा पद्धतीने माझं इथं टाईप 2 सोडवून झालेलं आहे. तर आता या टॉपिकमधला पार्ट D आणि पार्ट E असे 2च पार्ट राहिलेले आहेत. दररोज थोडं करून ते मी संपवणार आहे. जर तुम्हाला आपला हा स्टडी ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा व आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. थँक्यू.